सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात निष्ठावंत विरुद्ध आयाराम असा सामना उघडपणे रंगलेला दिसत आहे। सामान्यतः आयारामांनीच या लढतीत वर चष्मा मिळवल्याचे चित्र सध्या समोर येत आहे। या निवडणुकीत भाजपात दोन स्पष्ट गट दिसून आले। एकीकडे दोन वरिष्ठ देशमुख तर दुसरीकडे दोन दादा आणि पालकमंत्री असा सत्ता केंद्रित गट। सुरुवातीला निवडणुकीच्या तोंडावर पक्षप्रवेश नको, निष्ठावंतांनाच उमेदवारी द्या, आयारामांना तिकीट नको अशी ठाम भूमिका मांडण्यात आली होती। मात्र प्रत्यक्षात जाहीर झालेल्या भाजपच्या अधिकृत उमेदवार यादीने या सर्व घोषणांना छेद दिल्याचे स्पष्ट झाले आहे। मुलाखती न दिलेल्या तसेच ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षात प्रवेश केलेल्या अनेक उमेदवारांना भाजपाकडून थेट उमेदवारी देण्यात आल्याचे दिसत आहे। विशेष म्हणजे शहर मध्यचे आमदार देवेंद्र दादा कोटे यांचे समर्थक आणि स्वकीयांना मोठ्या प्रमाणावर तिकीट मिळाल्याचे चित्र समोर आले आहे। आज मितीस तरी भाजपमध्ये दोन देशमुखांनी मांडलेल्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत आणि त्या पुढेही मान्य केल्या जाणार नसल्याचे संकेत मिळत आहे। ज्या निष्ठावंत उमेदवारांसाठी दोन देशमुखांनी पुढाकार घेतला होता त्यांनाच आता पक्षशिस्तीचा धडा दिला जाणार का? नाराज निष्ठावंत बंडखोरीची तलवार म्यानेतून बाहेर काढत निवडणुकीच्या रणांगणात उतरतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। भाजपातील अंतर्गत संघर्ष, गटबाजी आणि आयारामांना मिळालेला वर चष्मा पाहता येत्या 1-2 दिवसात राजकीय चित्र अधिक स्पष्ट होणार असून सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक केवळ विरोधकांविरुद्ध नाही तर भाजपच्या अंतर्गत संघर्षाचीही खरी कसोटी ठरणार आहे।